क्या बात है क्या बात टाळी 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 बसलेली मंडळी टाळी जय हो आज की आनंद की जय हो सावध झालो हरिसा आलो जागरणा तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे पडोनिया गेली झोप होते पाप आडते तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे तो का म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे अजंगर खमिने प्राण संजीवनं तम परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार देह देहं परब्रह्मलिंगं भजि पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसे माला कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्पृदे प्रदेशं विजिन्द्राजिदेव हे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजि ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लाली मेरी लाल की जिथ देखो उतलाल लाल को देखन गई खुद हो गई लाल लाल राधा मेरी स्वामिनी मेरा राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्पृदिक् प्रदेशं विजिन्द्राजिदेव हि सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् आता बंधुरंग भूमिका कीर्तनी हुवी होती लोका ताड मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पायावर या बारकरी संतांच्या सावध झालो हरेचा आलो जागरणा तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सडी प्राप्त रूपे सभे करता निवडलेला अभंग जगमान्य जगविख्यात संत सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू ते ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा निवडलेला घेतलेला अभंग 4 चरणांचा आहे. अभंग फार महत्वाचा आहे. अभंग छोटासा आहे. या छोट्याशा अभंगामध्ये अर्थ फार मोठा आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी काही परिहार देणे गरजेचं आहे, अगत्य आहे. अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्माच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र वरखेडे येथे या ठिकाणी अखंड व भव्य दिव्य हरिनाम कीर्तने सप्ताह वर्ष 20 वर्षापासून अव्याहतपणे चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह तसेच वैकुंठवासी हिम्मत महाराज कुवेकर या पुण्यात्माच्या आशीर्वादाने व गुरुदत्त भजनी मंडळ व विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह तसा सप्ताहातला 5वा दिवस आहे आणि गावाचं नाव माझं 1 तास आहे. कीर्तन किती तास करू तेवढं सांगा.
अगदी गोड भव्य दिव्य नियोजन आहे. मला वाटतं या सप्त्याला पहिल्या दिवसापासून तर शेवट महाप्रसादापर्यंत ज्यांनी ज्यांनी या सप्त्याला भरभरून योगदान दिलेलं आहे अशा दात्यांसाठी जोरदार टाळी वाजवायची आहे. फार सुंदर योग आहे महाराज. खऱ्या अर्थाने वर्णन करावं ते थोडं आहे या सप्ताहाचं. महाराज 20 वर्ष झालेत. 20 वर्षाचं हे फळ जर आम्हाला काही प्राप्त झालं असेल तर काय. 20 वर्षापासून अनादी कालापासून संप्रदायातील रचना आपल्या या गावामध्ये तुम्ही 20 वर्षापासून सप्ताह कार्यक्रम आयोजित करत आहात. महाराज याचं फळ काय. या सप्त्याचं आम्ही केलेलं फळ काय तर आपल्या गावातील लहान लेकरं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी आहेत. हे आपलं 20 वर्ष सप्ताह केल्याचं फळ आहे. मला वाटतं ही लेकरं त्याच गावामध्ये उभी आहेत ज्या गावामध्ये भजनी मंडळ सात्विक आहेत. सात्विक नाही बरं, सात्विक. ज्या गावामध्ये ही भजनी मंडळ सात्विक आहे त्याच गावामध्ये हे रोप उभं आहे. नाही तर महाराजजी काय सांगावं. ज्या गावामध्ये भजनी मंडळ खौट ते मेले पण हे उगू दिलं नाही. कोणी पोटातून थोडी शिकून आलेलं आहे. इकडे तिकडे ठेका वगैरे त्याचा सुकणार आहे. या खौट भजनी मंडळ म्हणून असं आहे का. अहो तुना टाय ऐतुनी माय बाईवाड्यावर या अशी परिस्थिती होते. तो तमाशाकडे वळतो पण परमार्थाकडे वळत नाही. पण बघा 20 वर्षापासून आम्ही केलेलं सप्ताह, या सप्त्याचं फळ म्हणजे ही लेकरं, लहान लेकरं कीर्तनामध्ये उभी आहे. आजची ही लेकरं जे कीर्तनात उभी आहेत भविष्य काळामध्ये त्यांचा आई वडिलांना उज्ज्वल दिवस येतील. त्याचं कारण आहे हे लेकरं शाळा शिकून मोठे कलेक्टर होतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील. नाही होता आलं तर ह्या वयातला परमार्थ करून त्यांना छंद लागेल. आनंदित सारख्या क्षेत्रामध्ये ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये कीर्तनकार होतील, गायक होतील, वादक होतील, नाहीतर उत्तम टाळकरी होतील, उत्तम भजनी मंडळ मध्ये तयार होतील. पण ही लेकरं मोठी झाल्यानंतर मायबापाला लाथा मारून वृद्धाश्रममध्ये पाठवणार नाही. ही शाश्वत सत्यता या धर्ममंडपात देईल. आनंद या गोष्टीचा आहे. आणि मात्र आपल्या या सप्ताहामध्ये आवर्जून ज्यांची आपण उपस्थिती दरवर्षी आपल्या गाण्याच्या माध्यमातून सगळ्यांची मनमुग्ध त्या ठिकाणी करतात आमचे श्री हरिभक्तपरायण शरद महाराज. खरं सांगू मायबाप उत्तर महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी आपण या ठिकाणी बोलवली आहेत. असं गोड ज्यांचं भजन आहे सगळ्यांची मन त्या ठिकाणी मोहित करतात आमचे हरिभक्तपरायण शरद महाराज उपस्थित आहे. श्री हरिभक्तपरायण आमचे ज्ञानेश्वर महाराज मगर असतील. या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी घोड्यावर बसण्याची तयारी आहे. आनंद आहे. गोड आमचे ऋषिकेश महाराज या ठिकाणी मोघनकर उपस्थित आहेत. आणि तुमच्या सर्वांचं कान तृप्त होतील इतका सुंदर साऊंड सिस्टीम आमच्या वासुदेव महाराजांना, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आपल्या या सप्ताहाची कीर्तनाचे छायाचित्रीकरण ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे असे आमणारे धमानेवरनं आमचे दादाश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. फार गोड. आशापुरी यूट्यूब चॅनल आहे. ऐका आजचा देखणा असा कार्यक्रम किंवा मागील आपण कार्यक्रम जी श्रवण केली भविष्य काळामध्ये आपल्याला बघायचे असेल तर आशापुरी यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करायचं आहे, घंटी दाबायची आहे बरं का, अंडीने फोडणे बरं का, बेल आयकन त्या ठिकाणी दाबायचं आहे. सुंदर असं नियोजन आयोजन आमचे किशोर दादा असतील. आणि मात्र तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग घडून दिला आमचे श्री गुरु दत्त भजनी मंडळ येथील संपूर्ण सदस्य मंडळी. मी कोणाकोणाचं या ठिकाणी नाव घ्यावं. हत्ते के पाव में सबका पाव या ठिकाणी आमचे नाना माळी वरखेडीकर असतील, सुंदर या ठिकाणी सुद्दू नाना असतील, आमचे अधिकार दादा असतील. कोणाकोणाचं मी नाव घ्यावं. ही संपूर्ण मंडळी माझ्यावर नितांत प्रेम करणारी. पेटी वाजवला महाराज तर अगदी गोड महाराज. हा वेणेकरी महाराज नामदेवरायची तुम्ही भूमिका सांभाळताय. ते दोत आणि तो विना आणि हा विना वाजायला लाव चिपड्या वाजी राहते. आनंद आहे. इकडे भालदार आहेत, एकीकडे चोपदार आहेत. भालदार बी एकदम मस्त बोखे कपडा आणि त्या मोत्या पौडा आणि माड आणि तुरा आणि तो दंड आणि असं वाटाणं घोडाच पायल वादेसले आते. आनंद आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आहे. मला म्हणते की महाराज आपण 1 तास नाही 4 तास कीर्तन करूयात. आपण 4 तास कीर्तन करूयात. ऐका घेतलेला अभंग 4 चरणांचा आहे. माझ्या कीर्तनामध्ये आमचे काकाश्री या ठिकाणी राजू काका उपस्थित आहेत. उपस्थितीमध्ये संपूर्ण वरखेडी नगरीतील संपूर्ण भाविक मंडळी, सज्जन श्रोते मंडळी उपस्थित आहेत, ज्यामध्ये संपूर्ण भजनी मंडळ, संपूर्ण गाव मला या ठिकाणी परिचित आहे. म्हणून तमेव माता
पिता तमेव, सगळ्यांचा पायावर नतमस्तक होतो. आणि मात्र तुकोबरायांची भाषा काय आहे या अभंगामध्ये, अभंगाकडे वळतो. सावध झालो सावध झालो हरीसा आलो जागरणा. या अभंगामध्ये तुकोबराय सावध होत आहेत. आणि कितीदा होत आहेत तर दोनदा सावध होत आहेत. सावध झालो सावध झालो. सावध जो शब्द पहिला आहे, त्या पहिल्या शब्दामध्ये तुकोबराय म्हणतात की मी माझ्या जीवनातून पहिल्यांदा संसारातून सावध झालो. आणि दुसरा जो शब्द आहे तो मी परमार्थातून सावध झालो. सावध झालो सावध झालो. बरं महाराज, तुम्ही एकदा नाही तुमच्या जीवनामध्ये दोनदा सावध झालेत, पण नेमकं झाले तरी कुठे? हरेचा आलो जागरणा. ज्या ठिकाणी हरीचं जागरण होतं, वैष्णव जय जयकार करत होती, देवाचं गुणगान करत होती, भजन गात होती, जेथे वैष्णवांचे भार आणि जय जयकार गरजत असे,